संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। परमात्म सुखाचा अनुभव मला आला आहे त्याची खूण मी सांगते। ती अशी निरंजन जो परमात्मा हेच एक अंजन मी आपल्या डोळ्यात घातले। त्याला श्री गुरु निवृत्ती रायांच्या मुखातून आलेल्या उपदेशाचे सहाय्य झाले। म्हणजे त्यांच्या उपदेशाने सारभूत परमात्म तत्व मीच झाले व सर्व अनात्म धर्मापासूनही निवृत्त झाले। माझ्याचप्रमाणे माझे पिता व रखुमाईचा पती जे दयागण श्री विठ्ठल ते प्रेमामुळे तत्वार्थाने पुंडलिकासही प्राप्त झाले असे माऊली सांगतात। क्षणोक्षणी परमात्म चिंतनाचा ध्यास घेतल्यामुळे मी परमात्म पदाला प्राप्त झाले व त्या बोधाने माझे बरे वाईट सर्व संचित कर्म सत्कर्मच झाले। त्या परमात्म्याचा यथार्थ बोध झाल्यामुळे माझ्या ठिकाणचा देहात्म भाव नाहीसा होऊन गेला। इतकेच काय, देहात्म भाव नष्ट झाला याचीही आठवण मला राहिली नाही। याला कारण श्री गुरु निवृत्तीरायांची कृपा। त्या कृपेनेच मला ब्रह्मात्म बोध झाला। त्यामुळे आतापर्यंत माहीत नसलेला परमात्मा मला कळला असे माऊली सांगतात। आत्मस्वरूपाच्या दारात इवलेसे रोप म्हणजे कल्पित मायेचा अंगीकार केला। हेच कोणी एक मोगऱ्याचे रोप लावले अशी कल्पना करून त्या रोपाला वेल जी गगनादी सृष्टी ती अति वाढली। त्या मोगऱ्याच्या वेलाची फुले म्हणजे सुख दुःखे हे वेचित असता म्हणजे भोगीत असता मागील संचिताच्या जोराने नवीन कोट्यावधी देहाच्या कळ्या त्याला आल्या। असा बाई विस्तार करून श्री गुरूंच्या सहाय्याने व मनाच्या युक्तीने त्या सर्व फुलांचा एक शेला करून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना अर्पण केला। परमार्थाला लागल्यानंतर नामस्मरणाचे लहानसे रोप परमात्म्याच्या दारात लावले, पण त्याचा विस्तार एवढा झाला की तो वेल चिदाकाशापर्यंत वाढत गेला। त्याला ब्रह्मसुखाची फुले आली। ती ब्रह्मसुखाची फुले जितकी घ्यावी तितकी अधिकच येऊ लागली। सदा नाम घोष करू हरिकथा या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार अशी सुखाची फुले त्या मोगऱ्याच्या लहानशा रोपाला म्हणजे नामस्मरणाला आली। ती फुले मनाच्या दोऱ्यात गुंफून त्याचा सुंदर असा शेला तयार करून माझे पिता व रखुमादेवीवर श्री विठ्ठलाला मी अर्पण केला असे माऊली सांगतात। प्रकृती पूजन म्हणजे माया कार्य जो प्रपंच त्याच्या सत्यत्व बुद्धीने आजपर्यंत केलेला आदर फळा वाचून फुकट गेला व त्या प्रपंचाची प्राप्ती आणि त्याच्याविषयी केलेला आदर परमार्थ दृष्टीच्या विचाराने दोन्ही फुकट गेली। परमात्म दृष्टीच्या विचारात द्वैत प्रपंचाचा स्वीकार किंवा त्याच्याविषयी आदर करण्याला जागाच नाही। ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रपंचाचा अभाव होतो ते परमात्म स्वरूप गुरुमुखाने प्राप्त झालेले मनात धरू रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल ते गुरुमुखाने सांगितलेल्या निर्गुण स्वरूपाला भिवून सगुण झाले, ते पुन्हा निर्गुण झाले असे माऊली सांगतात। जन्म मरणाच्या भोवऱ्यात होणारी माझी एरजार पिटली, कारण श्री गुरुमुखाने ब्रह्मस्वरूपामध्ये समदृष्टी झाली। जन्म मरणाच्या पेऱ्यात ज्याला श्रम झाल्याचा क्षीण झाला होता त्याच्याकडूनच तो नाहीसा झाला। व्यवहारात ज्याला भाग्य म्हणतात त्याहून निराळ्या पारमार्थिक भाग्याचा उदय झाला। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते भाग्याने जोडले व त्या जोडण्याने तात्विक नसलेला संसार धर्म नाहीसा झाला असे माऊली सांगतात। दृश्य अदृश्य स्थूल प्रपंच ज्या ठिकाणी परमात्म भान होत नाही तेथे माया मानण्याचे तरी काय कारण काय? मग ज्ञान विज्ञान लक्षण ही कल्पना कोठून आणावी? सर्व सुखाचा सुख परमात्मा त्याचाच उपभोग भोगणारा जीव होतो। नाम व नामी यांचा अभेद सर्वत्र आहे। त्या नामाचा संवाद निवृत्तीनाथ करीत आहे। त्या आत्मचिंतनरूपी भजनाचा आनंद श्री गुरु निवृत्तीनाथ आम्हाला देत आहेत। हेच मोठे नवल आहे। दुसरे नवल असे की त्या स्थितीत दिवस किंवा रात्र किंवा कोणाचाही हेतू नसून तेच पद तू केवळ स्वयंप्रकाश असल्यामुळे चिन्मय किंवा चिन्मात्र हे धर्म तुझ्या ठिकाणी नाही। सर्वगत असणारे वेद्य जे परमात्म तत्व स्वसंवेद्य साक्षीभूत ही आपणच आहे। स्वसंवेद्य सन्मुख असता भेद शिल्लक राहत नाही। अशा तऱ्हेचा अद्वैत बोध होणे हीच भक्ती असून खरा परमार्थ हाच आहे। निवृत्तीरायांच्या कृपेमुळे हा बोध आम्हाला प्राप्त झाला आणि त्यामुळे आम्ही नित्य नवा असा ब्रह्मानंद भोगीत आहोत असे माऊली ज्ञानदेव सांगतात। मन बुद्धी आदीच्या आत असणारा जो आत्मा त्याच्या सुखाला मर्यादा नाही। याप्रमाणे जो समजण्यास अत्यंत कठीण तो गोविंद रूप होऊन विश्व व्यापूनही उरला। आता त्याची ठिकाणी बाह्य नाही व अंतरही नाही। आप पर भाव नसून निरंतर नारायण स्वरूप आहे। माझ्या निवृत्तीरायांनी माझ्या ठिकाणचा आप पर भाव नाहीसा करून टाकला।
त्यामुळे मला या जगात त्या परमात्म्याशिवाय दुसरे काही एक दिसत नाही असे माऊली सांगतात. श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून परमात्मा तत्वरूपी निधान दाखवले. ते पाहताच मनाचा मनपणा गेला आणि परमानंद झाला. त्या परमानंदाचे आळे करून आता त्यात निर्मळ बीज पेरू. हा ज्ञानाचा वाफा हृदय कमळात भरून निरालंब आत्मस्थिती, जिला 17वी कला म्हणतात, ती तुडुंब भरू मी या सुखाला श्री गुरु निवृत्तीरायांच्या प्रसादाने प्राप्त झालो आणि जवळच असलेले ज्ञान उजळले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एका सद्गुरूच्या महावाक्य उपदेशाने माझ्या ठिकाणचे मी व माझे द्वैत नाहीसे होऊन मला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. माझ्या चित्तातील ही द्वैताचे अज्ञान त्या गुरुवचनाने तोडून टाकले. असे माझे श्री गुरु निवृत्तीराय फार उदार आहेत. त्यांनी माझ्या ठिकाणची आत्मज्योती परमात्मा रूप ज्योतीमध्ये एकरूप केली. माऊली ज्ञानदेव सांगतात, जगात अनंत रूपाने नटलेला श्रीहरी अंतकरणात पाहिला असता तो हृदयातील संसाराची तळमळ शांत करतो. हे जगत चक्र चालविणारा पोरकट स्वभावाचा श्री गोपाळ कृष्ण याने सहज असणाऱ्या आत्मानंदाचा सुकाळ केला. जीवांच्या आत्यंतिक कल्याणाचा जो योग्य उपदेश केला पाहिजे तोच उपदेश हा चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण करतो. त्या उपदेशाने मी निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निघाले व त्याने संसाराची सत्यत्व भ्रांती नाहीशी होऊन श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी माझी गती सहज झाली असे माऊली सांगतात. सांख्य शास्त्रामध्ये 24 तत्वे मानतात. त्या 24 तत्वाहून जो 25वा पुरुष म्हणजे वेदांत मतात आत्मा हेच मुख्य तत्व आहे ते मला श्री गुरु निवृत्तीरायांनी अंतकरणात जाणून दिले आणि ते परमतत्व सहज व अखंड बोधरूप आहे असा बोध मला सहज झाला. म्हणून माझ्याहून भिन्न आपले असे म्हणण्यास अवकाशच नसल्यामुळे मी सर्वास मुकलो. मी पंचमहाभूताच्या कार्यापासून निवृत्त होऊन सच्चिदानंद रूपी एकरूप होऊन गेलो. श्री गुरूंनी कृपा केल्यावर व माझी पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी कृपा केल्यावर अचिर म्हणजे ताबडतोब मी देहभाव परमात्मरूप होऊन गेलो. अशा रीतीने माझ्या अनेक जन्माचा पांग फिटला असे माऊली सांगतात. निवृत्तीरायांनी जे गुह्य ज्ञान मला दिले ते ज्ञान मी माझे साध्य व साधन ठरविले. त्या योगाने परमात्मा सर्वांभूती भरला आहे असे मला सहज कळले. त्या गुह्य ज्ञानरूप मंत्राच्या योगाने माझी गात्रे अभिमंत्रित होऊन डोळ्यांना जिकडे तिकडे हरीचे रूपच दिसू लागले. गुरुपासूनच केवळ प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा मला लाभ झाल्यामुळे हरी रात्रंदिवस माझ्या जवळच राहिला. पौर्णिमेच्या चंद्राला जसा अत्यंत निर्मळ प्रकाश असतो त्याप्रमाणे हरीचे रूप माझ्या अंतकरणात स्पष्ट दिसू लागले. ज्याप्रमाणे चकोर पक्षी मोठ्या प्रेमाने चंद्रकिरणातील अमृत घटघटा पितात त्याप्रमाणे निवृत्तीरायांनी मला ज्ञान देऊन आत्मसात केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. अवयवाशी व्याप्त होऊन सावयव दिसणारा परमात्मा बुद्धीत साम्य रूपाने प्रगट झाल्यामुळे शांती दया अष्टसिद्धी माझ्या ठिकाणी आपोआप प्रगट झाल्या. सर्वांग रोमांचित झाले आणि किंचित धर्मबिंदही झाले. हे सर्व निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने झाले. दिवसाचे चांदणे व रात्रीचे ऊन या चमत्कारिक पद्धतीने निवृत्तीरायांनी मला प्रश्न प्रतिवचन रूपाने उपदेश केला. सोहमसिद्धी मंत्राने संसार शुद्ध केला. त्यामुळे माझी जन्ममरणाची येरझार कुंठित झाली. काय चमत्कार सांगावा. माझे चित्त वित्त गोत निवृत्तीराय आपणच झाला. त्यामुळे देहाच्या ठिकाणचा देहभावही नाहीसा झाला. ब्रह्मरसाच्या गंगेत स्नानदान घडल्यामुळे माझा सर्व प्रपंच विषयासह वर्तमानपर होऊन गेला असे माऊली सांगतात. निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, तुलाच ब्रह्मरूपाने ध्यान कसे करावे हे कळले म्हणून तू फार पवित्र झाला आहेस. तुझा देव व तुझा भाव तुझा तूच आहेस. तुझा सर्व संदेह जाऊन अद्वैत तत्वाविषयीचा तुझा सर्व संदेह नष्ट झाला आहे. मनाला मरळ घातल्यामुळे तुझ्या चित्तात बोध उत्पन्न झाला. आता तुला परमात्मा व्यतिरिक्त रीते असे काही दिसत नाही. दिव्यात जसे दिव्यातले तेज मावळावे त्याप्रमाणे सर्व वृत्ती मनातल्या मनात नाहीशा होऊन परमात्मा तत्वाच्या ज्ञानावर अंतःकरण वृत्ती उत्पन्न होऊन सर्व प्रपंचात गेल्या. परमात्मा तत्वाच्या ज्ञानावर अंतःकरण वृत्ती उत्पन्न होऊन वावरणारी वृत्ती ज्ञानशून्य होऊन गेली. अंतःकरणाची वृत्ती जीवभावासकट नाहीशी झाल्यामुळे
सर्व लोक परमात्मा रूप झाले. निवृत्तीरायांच्या या परम अनुभवाच्या शिकवणीने मला शांती क्षमा ही पूर्ण प्राप्त झाल्या असे माऊली सांगतात. परा म्हणजे ज्ञानरूप वाणी. तिच्या सहाय्याने विश्वाचा विचार करू गेले तर हे विश्वरूप निकृष्ट दिसते, कारण तळी म्हणजे परमात्मा स्वरूपातील माया तिच्यावर हे विश्वरूप दिसते. परमभाग्याने श्री गुरु निवृत्तीरायांनी मला दिव्य दृष्टी दिली, म्हणून ही परमात्मा स्वरूपावर असलेली माया सर्व नष्ट होऊन गेली. त्याबरोबरच शमदमादी कला आणि उदात्त अनुदातादिकांनी युक्त जो वेद ते शांतीतत्व म्हणजे परमात्मा तत्वात उपरमासह मावळले. आकाशासह सर्व सूर्य मावळून माझ्या घरी तुम्ही सर्व वैकुंठच केले. हे श्री गुरु निवृत्तीराया, आपण माझ्यावर संतुष्ट होऊन केवढे मोठे हे महत्कार्य केले त्याचे वर्णनच करता येत नाही. कासवीच्या कृपादृष्टीप्रमाणे प्रेमपान्ना पाजणारे जे श्री गुरु निवृत्तीराय, त्याच्या चरणाच्या ठिकाणी मी अनन्य भावाने शरण आलो आहे असे माऊली सांगतात. देवांनी ब्रह्मांड उत्पत्तीचा प्रकार सांगितल्यानंतर आत्मभावाने ते सर्व ब्रह्मांड गिळून टाकले म्हणजे बाधित केले. अर्थात ब्रह्मांडांतर्गत जीवांचा प्रपंच व त्याची इंद्रिय सर्वही गिळून टाकली. याचे मुख्य कारण हे आहे की चतुर्भुज परमात्म्याच्या ठिकाणी ज्या मायेने हे अध्यस्त ब्रह्मांड दाखविले ती माया ही परमात्मा परमात्मा स्वरूप झाली. कारण मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो. शून्य म्हणजे जी माया तिला नाश करून ती नाहीशी झाला असता सर्व माया कार्याचाच उपरम होतो आणि वैकुंठचे परमात्मा स्वरूपाचे निवासस्थान सहजच हृदय केले जाते. ज्या ठिकाणी पंचतत्वाची भाषाच नाही त्या ठिकाणी पंचतत्वाचे कार्य जे जीवेश्वर हे एकाच पंक्तीला देऊन बसले, मग जे त्याच्या ठिकाणाची जीवभाव व शिवभाव जाऊन ते एक परमात्मा रूप झाले, हे काय सांगावयाला हवे. जीवतत्व परमात्मा तत्वात एकरूप झाले हे वैखरीचे बोलणे चारी वेदाचे अध्ययन करणाऱ्या वेदवेत्यांनाही मान्य आहे. मला हा बोध श्री गुरु निवृत्तीरायांनी संतुष्ट होऊन दिला, त्यामुळे माझे पूर्ण समाधान झाले असे माऊली सांगतात. सत्व रज तम या गुणांनी युक्त अशी जी प्रकृती ती सर्व जगाला उपादान धरण आहे, त्या प्रकृतीहून वेगळा श्री हरी आहे. हरी घटमठात व्यापक उलट असल्यामुळे तो सर्व जगात भासमान आहे, पण आश्चर्य हे आहे की तो कोणास कोणत्याही व्यवहारात दिसत नाही. त्याकरिता आत्मस्वरूपाच्या विचाराची वाट धर, म्हणजे सहजगत्या कसलीही अडचण न येता तुझ्या मागे पुढे असा सर्वत्र तोच तुला दिसेल. या श्रीहरीची लीला कोणालाही कळणार नाही, पण माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांनी मात्र ती लीला माझ्या डोळ्याला प्रत्यक्ष दाखविली. माऊली ज्ञानदेव सांगतात, जिला भगवत दर्शनाची उत्कंठा लागलेली आहे अशी गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणाली, हे सखे, जर भगवत दर्शन झाले नाही तर मला आपला जीव ठेवावयाचा नाही. अशा स्थितीत तिला भगवंत चरणाचे दर्शन झाले. तेव्हा ती देवास म्हणते, हे श्रीकृष्ण, तुमच्या चरणाचे दर्शन मला आज झाले, त्यामुळे माझे मन फार स्वस्थ झाले. जोपर्यंत तुमच्या चरणाचे दर्शन होत नव्हते तोपर्यंत मी आपला प्राण त्यागाचा विचार करीत होते, परंतु आता मी आपला प्राण काय म्हणून टाकणार. आता मी स्वस्थ आनंदाने आपल्या माहेरी म्हणजे परमात्मा श्री विठ्ठल याच्या स्वरूपी राहून त्या श्रीहरीच्या गुणाचे गीत गायन करीन. आता माझे सर्व गोत पंढरपुरासी विठोबाराय एवढाच आहे असे समजा. या माझ्या बोलण्याला प्रमाण म्हणून विचाराल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांची शपथ वाहून मी सांगत आहे असे माऊली सांगतात. यथार्थ ब्रह्मज्ञानानंतरही पूर्वी असलेली सगुण भक्तीची सवय राहतेच. त्याप्रमाणे या अभंगामध्ये ती सखी म्हणते, मला प्राप्त झालेली परमानंदाची जी तृप्ती तिलाच सगुण परमात्म्याच्या उपासनेची भूक लागली. याला आता मी काय करणार. तहान लागली म्हणजे मनुष्य पाणी पितो, पण आता पाण्याला तहान लागली असा प्रकार आहे. माझ्या मनाला बोधाने तृप्ती झाली खरी, पण उपासना करण्याविषयी अजून तृप्ती झाली नाही. म्हणून वारंवार सर्व देवादिस देव विठ्ठल पुन्हा पाहावा असे वाटतेच. निरंजन जो परमात्मा त्याच्या ठिकाणी भक्तीचे अंजन घालून पुन्हा आपले निदान आपणच पाहावे. काय चमत्कार हा आमच्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी गृहस्थाश्रम मांडला आहे. ते निष्काम आपल्याला प्रसवतात असे यथार्थ जाणले तर त्या गृहस्थाश्रमाचा आनंद त्रिभुवनात मावत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमानंद परिपूर्ण भरून ओसंडत आहे. माझे पिता
व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच आत्मा असल्यामुळे त्याचा आनंद मी देहभान विसरून भोगीत आहे असे माऊली सांगतात. सर्व त्रिभुवनात अत्यंत सुंदर सुकुमार असा श्रीकृष्ण माझ्या अंगणात खेळताना मी पाहिला. त्याला जवळ येण्याबद्दल मी काकुळतीस येऊन बोलावले, पण तो येत नाही. परमात्मा स्वरूपाविषयी विचार केला तर सचेतन जीवात असून तो सचेतनच असतो, पण त्याला एकच आवड आहे ती ही की भक्ताच्या निष्कपट भावाने तो तृप्त होऊन तो माझा श्रीकृष्ण प्राप्त होतो. अज्ञानी जीवामध्ये तो असून दिसत नाही आणि ज्ञानी लोकांच्या अंतःकरणात सहज येऊन अंतःकरणाच्या ज्ञानाने शोभा दाखवितो. माझ्या निवृत्तीरायांनी ज्ञान अज्ञान व विज्ञान हा गुंता उकळून त्या श्रीकृष्ण मूर्तीचे मला दर्शन घडवले असे ज्ञानदेव सांगतात. जीव ब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्री गुरुचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय, किंवा कल्पतरू खाली बसलेल्या पुरुषास काय कमी आहे. श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला असून म्हणून मी संसार समुद्रातून पार पडलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तृणकाष्ठापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जग ज्याच्या सत्तेने विस्तारले आहे म्हणजे व्यापलेले आहे, अशा व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आपणच ब्रह्म कसे व्हावे ते शब्दाने सांगता येणे कठीण आहे. तथापि जे शब्दाने सांगता येत नाही ते सांगवे तरी कसे. तथापि ते सांगण्याला सोय फक्त श्री गुरु कृपेचीच आहे. त्याला एकच मोठा उपाय आहे, तो हा की अमोलिक मन व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी जर गुंतले तर परमात्मा स्वरूपाला पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते साक्षात ब्रह्मविद्येचा पुतळा आहेत. त्याच्या प्राप्तीची कळा श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने कळणार आहे असे माऊली सांगतात. ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परावाणीचे मौन होते व वैखरीही चालत नाही, त्याच्याविषयी असलेले औपाधिक प्रेमही गेल्यामुळे आता आत्मरूपाने जीवाचा नाश नाही. ते परमात्मा स्वरूप बोलून सांगण्यासारखे नाही. त्या आत्मस्वरूपाचे सुमरी म्हणजे स्मरणही त्या श्री गुरुरायांनी नाहीसे केले. परमात्मा निवृत्तीरायाशी ऐक्य झाल्यामुळे त्याचा दास जो ज्ञानेश्वर त्याला श्री गुरु निवृत्तीरायांचे सन्निधानही दूर केले म्हणजे नाहीसे झाले. त्याच्याविषयी असणारी आवडही नाहीशी झाली आणि जीव भावालाही थारा राहिला नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. श्री निवृत्तीरायांनी जे बीज प्राप्त केले तेच साम्य सुख असून त्या शेजेवर मी निजलो आहे. शय्या पृथ्वी आहे, आकाश पांघरुण आहे, भूतदया हे जीवाचे जीवन आहे. अशा आत्मस्वरूपावर मला झोप लागली असून या झोपेत असणारा ब्रह्मानंदाचा सोहळा मी भोगीत आहे. आपल्या स्वरूप मोहिमेवर प्रतिष्ठित असणे यातच माझे सार्थक आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा प्रकाश चहूकडे व्याप्त आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ज्ञानदेव महाराज म्हणतात, हे श्री गुरु निवृत्तीराया, सूर्योदयानंतर जसा जगताचा अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे तुमचा अवतार या भूतलावर झाल्यामुळे जगातील अज्ञान नष्ट करून ते तेजोमय केलेस. सूर्याप्रमाणे जे ज्ञान तुम्ही दिलेत ते मूळचे अव्यक्त ज्ञान. त्यावर विशेष ज्ञानाचा ठसा उठविला तरीही तुमचा स्वप्रकाश मोडत नाही. सूर्योदय झाला असता जशी कमळे प्रफुल्लित होतात त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानोपदेशाने आम्हा सर्व मुमुक्षांना ज्ञानाने आनंदाचे भरते येते. हे श्री गुरु निवृत्तीराया, तुमच्या स्वरूपाचा विचार केला तर वृत्तीची निवृत्तीच झाली आहे असे दिसते. म्हणूनच तुमचे नाव निवृत्ती आहे. त्या अनुभवाने माझी ही चित्तवृत्ती निवृत्त झाली आणि माझे ज्ञानदेव हे नाव ठेवून त्या ज्ञानदेवाला आत्मस्वरूपाचे ज्ञान देऊन शेवटी तुम्ही आपल्या स्वरूपात मला मिळवून घेतले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आपल्या भक्तांकरिता भगवंतांनी विश्वरूप धारण केले व त्यामुळे निर्गुण स्वरूप झाकून गेले. मूळच्या निर्गुण स्वरूपाची कळा ज्यावेळी सूर्य तेजाप्रमाणे अंतःकरणात उगवते त्यावेळी बाकीची वैषयिक अनात्म ज्ञाने सर्व लोपून जातात. सूर्य तेजापुढे सचंद्र नक्षत्रे लुप्त होतात. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानवान द्रष्टा त्याचा यथार्थ प्रकाशापुढे दृश्य म्हणून दिसतच नाही, सर्व दृष्टा होऊन जातो. हा सर्व व्यवहार परमात्म्याच्या सत्स्वरूपावर भासतो, चित्त स्वरूपावर नांदतो आणि सतचित्त आनंद स्वरूपाचे प्रतीक जो ओंकार तोही तद्रूपच होऊन जातो. त्या प्रेम कळित म्हणजे आनंद स्वरूपात ओतलेले जे निर्दोष ज्ञान त्याच स्वरूपाचे ठिकाणी तू विराजमान हो
असे निवृत्तीरायांनी उत्तर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. स्वामी श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने ज्ञानस्वरूप ब्रह्माची मला प्राप्ती झाली. त्यामुळे पाताळादी चतुर्दश भुवने एका ब्रह्मस्वरूपानेच व्यापून टाकले आहेत असे मला दिसले. तो दयाळू श्री गुरु त्याने आमच्यावर कृपादृष्टी केल्यामुळे आम्हाला आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य दृष्टीस पडले व त्यामुळे ओम या 3 मात्रेसहित ओंकार स्वरूप परमात्मा सर्व लोकात एक रूपाने दिसतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आकार नसताना आकार कसा प्राप्त झाला, रूप नसताना रूप कसे प्राप्त झाले, त्याचे कारण नामरूपात्मक मिथ्या वस्तू ब्रह्मावरच भासते व हेच 16 कलांनी युक्त अशा लिंग शरीरास आश्रयभूत आहे, म्हणून त्याला 17वी कला म्हणतात. त्याचेच चहूकडे दिव्य तेज प्रकाशते. मी माझ्या निवृत्तीरायांना विनंती करून त्या 17च्या जीवनकलेचे दूध मागितले, तेव्हा माझ्या त्या विनंतीला मान देऊन निवृत्तीरायांनी त्या 17व्या जीवनकलेचे दूध काढून मला पोटभर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आत्मस्वरूपा ज्ञानाविषयी तू इतका निस्संदेह आहेस की ते ज्ञान तू स्पष्ट सांगत आहेस. तो तुझा आत्मा परमात्म रूप आहे. शरीराधिकाच्या ठिकाणी दिसणारे कर्म, उपासनेचे सहज व्यवहार तेही परमात्म रूपच आहेत. तुला झालेले आत्मज्ञान लोकसंग्रहाकरिता म्हणजे मूळ जनांना मार्गी लावण्याकरिता तू आपले यथार्थ स्वरूप झाकून परमात्मा उपासना साध्य आहे असे दाखवून पश्चंतीमध्ये भावना धरून मध्यमेमध्ये जप करीत राहा, पण या करण्यात तत्व मात्र सोडू नकोस. शरीराधिकाच्या ठिकाणी रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या 4 प्राणाहून मुख्य जो 5वा प्राण तो प्राणायाम करून स्वाधीन ठेवला जातो. ते सर्व प्राण परमात्म रूपच आहेत. तसेच षड्रसाचा भोगता जीवही परमात्मा स्वरूपच आहे. पंचप्राण, मन व बुद्धी या 7 जीवन देणारी आत्मकला बळकट कर. 8 प्रकारच्या अष्टसिद्धी अष्टांग योगाने प्राप्त होणाऱ्या त्याही निश्चय करून परमात्मा स्वरूपच आहेत. नवविद्या भक्तीचे लक्ष जे दशम, त्या दोघांचे ऐक्य ही एकादशी करून म्हणजे जीव ब्रह्मैक्य करून त्या ज्ञानाने तृप्त हो व तृप्त झाल्यानंतर सद्गुरू सेवा ही जी 12वी कला तिची लक्षणे मी तुला सांगितली आहे त्या गुरुसेवेची कास धरून राहा. हे ज्ञान माझ्या श्री गुरुरायांनी शांकर भाष्यानुरूप मला सांगितले असे माऊली सांगतात. हे ज्ञानदेवा, ज्या आत्मज्ञानाने देहातच देहाचा उपरम होतो ते निवृत्ती ज्ञान मला तुला प्राप्त आहेच. महावाक्यार्थाचा विचार करून ते ज्ञान तुला प्राप्त झाले, म्हणून ज्ञानोबा तू फार धन्य आहेस. सर्व प्रमाणांनी सिद्ध केलेले जे सोहतत्व ते तुला प्राप्त झाले, म्हणून तुझी व माझी अशी दोघांची तनु म्हणजे देह यात आनंद भरून राहिला. अखंड एकरस बिंबरूप जो परमात्मा, त्यात प्रतिबिंब रूप तुझा आत्मा उगम पावला. ऐक्य झाल्याने तू एकट्यानेच सर्व प्रपंच शोषून टाकलास व बाधित केलास. तू स्वरूपी आत्मतेजाचा दिवटा घेऊन विष्णू नामाचा मंत्र उजळून भक्तिमार्गाचा चोटा स्वच्छ केलास. निवृत्तीरायांचा शिष्य जो मी माझ्या ठिकाणी निवृत्तीरायांनी शांकर भाष्यानुरूप अद्वैत शांतीचा जो बोध केला, त्यामुळे सर्वत्र समभाव मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात. बुद्धीला कळण्यास फार कठीण असे जे अत्यंत सूक्ष्म परमात्म तत्व समजून घेणे हे जिज्ञासूचे मुख्य काज म्हणजे कर्तव्य आहे आणि ते समजावून देणे हे काम श्री गुरुचे आहे. त्याप्रमाणे स्वामी निवृत्तीरायांनी मला परमतत्व समजून दिलेल्यामुळे दुसरी सारी साधने, धैर्य धारण, क्षमा वगैरे मावळून गेली. त्या सूक्ष्म तत्वाचा अंतःकरणात उदय झाल्याबरोबर सर्व विश्व नाहीसे झाले. ते गेले कुठे? त्याचे उत्तर, ज्या देहात परमात्मा ज्ञानाचा उदय झाला त्याच देहाचे आत परमात्मा स्वरूपात परमात्मा रूप झाले आणि सर्व प्रपंच व त्याचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान तेही नाहीसे झाले. अंतःकरणात मानाचा विशेष भाव होतो, त्यातील बोध सामानाधिकरणाने विशेष भाव सामान्य चैतन्याशी एकरूप झाला. ही स्थिती ज्या शरीरात झाली ते शरीर व इंद्रिये ही परमात्मा रूप झाली. अर्थात बाह्य इंद्रिये आपापले विषय घेईनाशी झाली. असे साधन जो मी साधक त्या मला समजले आणि श्री गुरूंनी त्या ज्ञानाला जागे करून माझ्या मनाची समजूत घातली. अशा ज्ञानाचा उदय झाल्यावर पिंड ब्रह्मांड सर्व परमात्म रूप होऊन जाण्यास उशीर काय? मी माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांच्या जवळ विनंती करून ज्ञान संपादन केले. त्यामुळे माझे सर्व संशय दूर होऊन पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठी लाज नाहीशी होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
त्या ब्रह्मस्वरूपाकडे पहा, तेच तुझे लक्ष असू दे, म्हणजे त्याच्या दर्शनाने तूही तद्रूप होशील. तो परमात्मा तूच आहेस अशी खात्री तू करून घे. या खात्रीला दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही. याप्रमाणे माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांनी सूर्योदया वाचून माझ्या ठिकाणच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. परमात्म्याच्या अगाध तेजाने सर्व ब्रह्मांड शुद्ध झाले आहे. सर्व जगात एक परमात्माच भरला आहे अशी तदाकार रूपाने अखंड प्रतीती आली. आनंद रस व प्रेमाचे स्पंदन ही दोन्ही परमात्मा प्रेमात ऐक्य पावल्यामुळे तो एक श्रीहरीच एक रूपाने त्रैलोक्यात व्यापला आहे अशी प्रतीती आली. अशी स्थिती झाली असता बाकीच्या गोष्टीची काय कथा. परिपूर्ण नाद आणि ज्योती हा परा म्हणजे ज्ञान त्यासह वर्तमान माझ्या अंतकरणात शिरती झाली. सूर्योदय झाला असता सूर्याच्या तेजाने विश्व उजळले जाते. त्या सूर्य तेजाहूनही अधिक सतेज परमात्म तत्व आहे. या परमात्म तेजामुळे सर्व वृत्ती हरपून गेल्या आणि रिद्धिसिद्धी या दासी मला निवृत्तीरायांनी उपदेश केल्यामुळे झाल्या व परमात्मा तत्वाचा बोध झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. जीवरूपी भ्रमराला ब्रह्मानंद मिळाल्यामुळे विषयरूपी द्वंद्वातील सुखाच्या भुकेला तो विसरतो. त्याला या इंद्रिय सुखापेक्षा येथेच गोडी वाटते. विषय सुखाच्या भोगाची इच्छा जोपर्यंत प्रपंच सत्यत्व भ्रम आहे तोपर्यंतच असते. त्या विषय सौख्याचे खोल मूळ ब्रह्मानंदच आहे. हे संसारात जाणणारा अत्यंत विरळा. आशा पाशांचा शेवट आशेची निवृत्ती होणे हा आहे आणि त्या आशेची अत्यंत निवृत्ती चैतन्य रूप ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती चिकटून राहिली तरच होते. सर्व देहामध्ये परमात्म्याचा प्रकाश आहे हे मंद बुद्धीला कळत नाही. प्रपंचाचा अलीकडचा व पलीकडचा म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीच्या तटाकाला सर्वत्र परमात्माच भरला असल्यामुळे आता तो अमुकच ठिकाणी आहे असे कसे पाहावे, कारण सर्वत्र तोच आहे. हे निवृत्तीराय परोक्ष अपरोक्ष दोन्ही भावामध्ये हरीच व्याप्त आहे. हे ज्ञान तुम्हीच मला देऊन उन्मनी किंवा शांती याचे रहस्य जो परमात्मा तोच सर्वत्र असल्याचे माझ्याकडून वदविले. माझ्या हृदयामध्ये असलेल्या श्री विठ्ठलाच्या स्वरूपावर रममान होणारा मी तुमच्या व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने भ्रमर झालो. आमच्या श्री गुरु हे सगुण व निर्गुण परमात्म्याचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांनी आमच्या तिन्ही देहाचा उलगडा करून दाखविला. 17वी जी जीवनकला हीच कोणी कामधेनू तिचे गुरुमुखाने धार काढून भक्तिप्रेमानंदाचा महिमा सर्व इंद्रियांना प्राप्त करून दिला. आम्ही गुरुकृपेने प्रपंचाच्या मोहाची बेडी तोडून टाकून परमानंद स्थितीला प्राप्त झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. अमित्य म्हणजे अनंत निरतिशय आनंदरूप जे ब्रह्म ते चतुर्दश भुवनात भरून पुन्हा उरले आहे. तेच ब्रह्म माझा आत्मा असून तो मला श्री गुरु निवृत्तींनी दाखविला. आता आत्मज्ञानोदयानंतर पुन्हा मी संसाराची आशा करणार नाही, कारण संसार भ्रांतीमुळे होणारे सायास सर्व निवृत्त झाले. आत्मसुखाच्या शांतीचा वारा शीतल जुळजुळू येऊ लागल्यामुळे तापत्रयापासून मी अगदी दूर झालो. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल म्हणजे परमात्मा त्या अद्वितीय सूर्यप्रकाश तेजामध्ये म्हणजे आनंदामध्ये मी अगदी वेडावून गेलो असे माऊली सांगतात. माझी बुद्धी शुद्ध आणि आचरण ही शुद्ध असल्यामुळे माझेवर श्री निवृत्तीरायांनी पदोपदी म्हणजे पावलोपावली आत्मज्ञानाचा उपदेश करून आत्मस्वरूपावर प्रीती उत्पन्न केली. आता मी आपल्या गावाला म्हणजे परमात्मा स्वरूपाला जाईन, म्हणजे सुखाच्या सागरातच मला विसावा प्राप्त होईल. सर्वात्म भाव झाल्यावर विचार करून पाहिले तर जगत म्हणून सत्यत्वाने पदार्थ दिसत नाही. मग माझे आप्त इष्ट कोणी दिसत नाही हे निराळे सांगण्याची जरुरीच नाही, कारण ज्या अंतकरणाच्या डोळ्याने मी अद्वैत पाहणार त्या अंतकरणात माझे निजरूप जो अविनाश परमात्मा तोच येऊन बसला आहे ना. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते कृपेचा सागर असून श्री गुरु निवृत्तीरायांच्यामुळे ते माझा केव्हाही अवेर करणार नाहीत असे माऊली सांगतात. माझी काय स्थिती होईल याचा काही एक विचार न करता निर्गुण परमात्म्याशी ऋण देण्याचा व्यवहार करू गेले. त्यामुळे मजजवळ असलेले माझे धन म्हणजे परमात्म रूप माझ्या ठिकाणी साठवले आणि विश्वासाने तद्बद्ध लक्ष हेच धन मी घेतले. या रीतीने हा श्री गुरु निवृत्तीरायांचा प्रसाद फलद्रूप झाला आणि मी मानित होतो तो सर्व संसार निष्फळ होऊन निर्गुण परमात्म रूप झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हेच खरे आहेत म्हणून त्यांचे ठिकाणी त्यांचे प्राप्तीकर्ता म्हणून निघालो तर त्यांनी मला निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन पोचवले.
पोचते केले असे माऊली सांगतात. चतुर्दश भुवनामध्ये परमात्म्याचा शोध करण्याकरिता गेलेल्या चारी वेदाला त्या परमात्म्याने भुलवून टाकले. म्हणजे परमात्मा स्वरूपाविषयी वेदाचा व्यवहार चालेनासा झाला. पण अंतःकरण शुद्ध झाले तेव्हा त्या निर्मळ अंतःकरणात त्या परमात्म्याची आपोआप स्मृती झाली. म्हणजे अंतःकरणात प्रगट होऊन माझ्या मीपणाला व्यापून टाकले. आपले सर्व धन मला देऊन म्हणजे मला परमात्म रूप करून देहात्म भावाने जे माझे पूर्वीचे धन होते ते सगळे निधन केले. म्हणजे नाहीसे करून टाकले. परमात्मा रूपाच्या ठिकाणी ऋण मागायला गेले असता पुन्हा देहभावावर येणे होत नाही, तर तद्रूप स्थिती होते. अशी श्री गुरु निवृत्तीरायांच्या उपदेशाने मी अगाध झाले. म्हणजे परमात्म रूप झाले आणि अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असे जे धन होते ते सगळे गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल सर्व जीवांचे साक्षी आहेत, त्यांच्याहून परकी असलेली मी त्या मला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला असे माऊली सांगतात. मनुष्य शरीरात परमात्म प्राप्ती होणे हे अत्यंत अवघड आहे, परंतु ते आज माझ्या शरीराच्या ठिकाणी घडून आले. संचित क्रियमान प्रारब्ध या तिघांच्या प्रेरणेने चित्त चतुष्ट्याने पत्करलेला देहात्मभाव हेच कोणी ऋण परमात्म्याला देवविले. पण चमत्कार असा झाला की ज्या परमात्म्याला ऋण देवविले त्याला नाव नाही, रूप नाही, काही एक नाही, त्याला ऋण देवविले. असे माझे सर्वस्व धन देहात्मभाव तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दिला. वस्तुतः ते परमात्मा स्वरूपच खरे धन होते. ते विसरून मी देहात्मभावालाच माझे धन मानित होतो. परंतु माझे खरे धन जे आत्मस्वरूप ते एका क्षणात निवृत्तीनाथांनी मला दाखविले. त्यांच्या प्रसादाने रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठलांनी माझे देहात्मभावाचे धन नाहीसे करून निरालंब परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी मला पोचते केले असे माऊली सांगतात. एक स्त्री आपल्या मैत्रिणीजवळ म्हणते, हे सखे, माझ्या मागचा माया मोह टाकून मी पंढरपुरात जाऊन राहिले, कारण माझा सर्व गोतावळा तेथे आहे. तसे पाहिले तर पर म्हणजे परमात्मा त्याच्याशी रत झाल्यामुळे त्या परमात्म्याला सोडून इतर ठिकाणी माझे मन कोठेही जात नाही. अशी मी एकनिष्ठ आहे, म्हणजे पतिव्रता आहे. 6 शास्त्रे, 4 वेद, 14 विद्या, 18 पुराणे ही सर्व गोकून शेवटी त्या परमात्म्यालाच चित्तात धरून मी राहिले. निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने मी त्या श्रीकृष्णाशी एकरूप झाले. माझ्या मनातील हे सर्व भाव तो परमात्मा श्री विठ्ठल जाणत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. भिंतीवरील चित्र हलत नाही त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी आहे असे म्हणणे खोटे आहे असे समज. याकरता तू आपल्या स्वरूपाविषयी विचार कर. विचार केला म्हणजे शेवटी प्रकृती, पुरुषादी भाव आत्म्याचे नाहीत असा तुझा निर्धार होईल. अशी स्थिती झाली असता प्रपंचाविषयी कौतुक करणाऱ्या लोकांकडे पाहिले म्हणजे त्यांचे शब्द ज्ञानाने जे जे काही प्रकाशित केले ते सर्व फुकट असे न समजता व्यवहारात कष्ट व प्रतिष्ठा भोगून अन्यथा मानतात. काय चमत्कार पहा. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनाच तत्वता जाणून जे बोधवान झाले तेच सुखी झाले व या देहात असतानाच सर्व रूप झाले. या खुणा मला निवृत्तीरायांनी दाखविल्या हे म्हणणे देखील निवृत्तीरायांना कष्टकर होईल असे माऊली सांगतात. पृथ्वीची आडणी करून त्यावर आकाशाचे ताट ठेवले आणि सारभूत आप तेज हे अमृत वाढले. असे दिव्य जेवण जेवित असतात. तेज प्रकाशून ब्रह्मप्राप्तीची द्वारे जी सर्व इंद्रिये ती प्रसन्न झाली. या प्रकाराने जो परमहंस योगी जेवणारा तो जेवून तृप्त झाला. ज्या योगाच्या ताटात सुंदर चांदणे हेच कोणी लोणी असून त्या आकाशाच्या निळा रंग हेच कोणी रुचकर भाजी लोणची आहे आणि त्यात आंबट तिखटाच्या जागी प्रेम आहे. गंगा, यमुना व सरस्वती या एकत्र होऊन क्षीर झाले आहेत. शुद्ध ब्रह्मस्वरूप ते ज्याची साखर आहे, त्यामुळे जेवणाची गोडी त्याला विशेष लागते. इडा नाही हीच कोणी क्षीर किंवा धारणा, पिंगळा नाही ही त्यावरील गूळ, सुषुम्ना ही वेलची त्या सुषुम्नेच्या रुचीची तुर्या सापडली. त्यामुळे रात्रंदिवस आनंदाचे जेवण झाले. शीतल चंद्र हाच वडा व सूर्य हा खुसखुशीत कुरड्या या दोन्हीच्या बरोबर भाव भक्तीचे मांडे. एवढी भोजनाची तयारी झाल्यावर एक चित्ताने मनसोक्त जेवा. श्री गुरुच्या कृपेच्या मस्तकावरील हात हाच कोणी पवित्र पापड प्राप्त झाला म्हणून त्याच्या चरणाचं मी अंकित झालो. ही प्रेमाची गोडी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला गुरूंनी उपदेश केला तर अमृतासारखे फळ प्राप्त होते.
कपट वासनेचा परित्याग करून जीवभावाने गुरूंची सेवा करावी। श्री गुरुचरणाच्या लाडूची गोडी करून तो योगीराज आवडीने जेवण जेवतो। श्री गुरु परमात्मा विचाराने भूतांचा ग्रास करून क्षमा अवकाशाने त्याला आच्छादन करून जेवण करणारा जेवित असता अंतर आकाशात सोहम असा ध्वनी उत्पन्न होतो। त्यामुळे अंतकरणात प्रेम वाढते। तर या जेवणाला षड्रसाची उपमा देऊ म्हटले तर ते ब्रह्मरसापेक्षा गोड नाही। अशा रीतीने दही भाताचे जेवण झाले असता रुचकर म्हणजे अत्यंत प्रेमाचे तिखट तेथे प्राप्त झाले। अमृत जेवला म्हणजे परमात्मा प्राप्त झाला व त्या अमृतरूपी परमात्मा प्राप्तीने अनात्म पदार्थ नष्ट झाले आणि निरालंब जो परमात्मा त्याच्या शेजेवर विसावा घेतला। मनरूपी विडा तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चांगला रंगून गेल्यामुळे त्याचा तो रंग केव्हाही नाहीसा होत नाही। त्या विड्यात अंगाला लावलेला कापूर कस्तुरीचा परिमळ गुळासारखा मिळून गेला म्हणजे एक रूप झाला। अशा तऱ्हेची सुमनाची मूर्ती सुमनाने पूजली व सुमनरूपी कनकपुष्पाने अर्चन केली। बाप योगी जो निवृत्तीराय याने वाढलेले नाना प्रकारचे जेवण जेवून मी तृप्त झालो, परंतु ही सर्व कृपा माझे पिता व रखुमाईचे पती पांडुरंगाची आहे असे माऊली सांगतात। अनुभवाचा जो अनुभव, ज्ञानाचे ही ज्ञान, निशब्दाचे शब्द असलेला जो माझा श्री गुरु निवृत्तीराय तो अशा प्रकारच्या ब्रह्मस्वरूपाच्या गोष्टी सांगत आहे। या श्री गुरूंच्या उपदेशाचे वर्म अधिकारी मुमुक्षुशिवाय कळणार नाही। श्री गुरु निवृत्तीरायांच्या प्रसादाने मी सर्व जेवण ब्रह्मरसाचेच जेवलो आणि ब्रह्माचीच ढेकर देऊन तृप्त झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात। तर मंडळी, पुढील अभंगांच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।